तर इंधन दरवाढी विरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक झाली। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धक्का मारो आंदोलन केले गेलं। वाहनांना धक्का मारत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। तर इंधन दरवाढी विरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक झाली आणि वाहनांना धक्का मारत हे अनोखा आंदोलन केले गेले। या संदर्भात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी सुमित्रा आहिरे आणि सुनील देडे यांच्याशी संवाद साधलाय। पाहूया। इंधन दरवाढी विरोधात बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आज आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वाहनांना धक्के देत हे बहुजन मुक्ती पार्टीतर्फे या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतात की आंदोलनामध्ये या ठिकाणी वाहनं आहेत, ती वाहनं या ठिकाणी धक्का देण्यात येत आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी सन्मित्रा आहिरे आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, काय सांगणार, या ठिकाणी आंदोलन करण्यात येते, काय मागण्यात आपल्या? सर, आज बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून 625 जिल्ह्यांमध्ये मान्य वामन मेश्राम साहेब यांच्या आदेशानुसार हे तिसऱ्या चरणाचं आंदोलन आहे। महागाईचा भडका एवढा पेटलेला आहे, या केंद्र सरकारने, या मोदी सरकारने महागाईच्या विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणात जनतेचे हाल केलेले आहे। त्याकरिता बहुजन मुक्ती पार्टीने दखल घेत, मान्य वामन मेश्राम साहेबांनी दखल घेत हे आंदोलन पुकारलेलं आहे। हे आंदोलन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही जात आहोत। त्याकरिता पेट्रोल, डिझेल, गॅस हे लवकरात लवकर कमी करावे, याच अनुषंगाने आम्ही आजचं आंदोलन आहे। बहुजन मुक्ती पार्टी युवा जिल्हाध्यक्ष सुनील देडे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या चुकीच्या धोरणामुळे गॅसच्या किमती वाढल्या आहेत, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत, जीवनाच्या गोष्टींच्या किमती वाढलेल्या आहेत आणि यामुळे सर्वसामान्य जनतेचं कंबर मोडलेलं आहे। त्याचप्रमाणे नीट सारख्या परीक्षा, या नीट सारख्या परीक्षांमध्ये सामान्य जे विद्यार्थी आहेत त्यांचं प्रचंड नुकसान होत आहे। त्याचप्रमाणे स्मार्ट मीटर नावाचा एक प्रकार आहे, या प्रकारामुळे त्याला चीप बसवलेली आहे, आवाजचा सवा बिल येत आहे आणि सामान्य जनता या संदर्भामध्ये खूप हैराण झालेली आहे। न परवडणारी ही इंधन दरवाढ असल्याचं या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।